तर धाकटी पंढरी तीर्थक्षेत्र नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा पार पडली आहे। शेतकरी जनता सुखी हो आणि राज्यामध्ये जोरदार पाऊस पडो अशी प्रार्थना जरांगे पाटील यांनी विठ्ठलाकडे केली। हरिनामाच्या जयघोषाने धाकटी पंढरी दुमदुमून गेली। दरम्यान त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। माझ्यासोबत होता पाटील काय सांगाल, तुम्हाला पुन्हा पूजेचा मान मिळालेला होता, तुमच्या हस्ते पूजा पार पडली, समवेत महंत देखील होते। आपलं जीवनच नशिबान म्हणायचं आहे की महात्मा जगद्गुरू श्री संत नगद नारायण महाराजांची पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला महापूजा करायला मिळते। आमचे गुरु शिवाजी बाबाजी यांच्याही आशीर्वादानं मान मिळतोय। नशिबान येत आपण की आपल्याला पूजा करायचा मान मिळतोय। खूप धन्य वाटतंय, जीवन सफल झाल्यासारखं वाटतंय आणि नगद नारायणाच्या चरणी प्रार्थना केली की हे शेतकरी सुखी होऊ द्या, जनता सुखी होऊ द्या, पाऊस पडू द्या, ही पण नगद नारायणाच्या चरणी प्रार्थना केली। खूप मोठा देशभर एकादशीचा उत्सव आहे। पांडुरंगाच्या चरणी आपण सगळी जनता नतमस्तक होतो की हे जन सुखी व्हावं, हा देश सुखी व्हावा, राज्य सुखी व्हावं, इथला शेतकरी बळीराजा सुखी व्हावा। ते साकडं आज आम्ही सुद्धा नगद नारायणाच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी साकडं घातलंय की ही जनता सुखी होऊ द्या आणि पाऊस पण पडू द्या। साम टीव्हीसाठी मी योगेश काशीद, नारायणगड, बीड।